रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेण प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो। आणि त्यानंतर आता FIR दाखल केल्याची FIR ची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता FIR होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाहीये आम्हाला, तर FIR मध्ये कुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे, कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला ठेवलं, आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टर पर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या FIR च्या निमित्ताने। कारण नुसती FIR केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाहीये। त्यामुळे आमची ही मागणी आहे की FIR केलीत, आता ह्या सगळ्यांचा तपास करा। आणि आमची ही मागणी आहे, मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, त्या पंचायत राज संघटनांच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था त्याचे कार्यकर्ते, आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। तांबडीतील लोक ह्या प्रकरणामध्ये आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। पोलिसांनी ते आम्हाला साक्षीदार करायचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका मुलीपुरता नाही, तर तो ह्या आदिवासी समाजापुरता आहे। एका बाजूला ही परिस्थिती